मैं ये कचरा उठा ली थी ऐसी करके, मेरे को पीछे से लात मारा और ऐसी किया। मैं गली में ठेला लेके गई तो मेरे पीछे में आके एकदम गंदी हरकत कर रहा था, तो मैंने चिल्लाई लोगों को वहाँ ऐसा हाथ लगाया और ऐसी गंदी हरकत कर रहा था वो। हाँ, तो मैंने जमदार लोगों को बुलाई, भाभी लोग को बुलाई, सब दौड़ के आई थी वहाँ पे। हाँ, पुलिस वाले को भी रिपोर्ट दी है, पुलिस वाले भी आए थे, लेकिन वो मिला नहीं। बोले एक बार छोड़ के दो बार हुआ। चेहरा उसका एक बार छोड़ के 2 बार हुआ। ये 2 बार हो गया, इसके पहले 1 बार और हुआ तो मेरे साथ हादसा, तो सोइल वगैरह सब आए थे वहाँ पर। उनके साथ 15 दिन में 2 बार गलत हरकत हो चुकी है। 1 बार छोड़ के 2 बार हो चुकी, और भी हमारे सफाई कर्मचारियों के साथ हो चुकी है। 5 बजे जाते हैं, वहाँ पे अंधेरा रहता है, तो ये हादसे हम लोगों के साथ, अगर वहाँ 10 बजे भी हमारे साथ कुछ हुआ तो वहाँ के लोग उठते नहीं है, तो अंधेरे में ऐसे हादसे हमारे लोगों के साथ होते। नागपूरच्या मोमीनपुरा परिसरात कार्यरत महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने महापौरांना निवेदन देण्यात आलं असून दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। भाजपा युवा मोर्चाचे निवेदन स्वीकारल्यानंतर महापौर नीता ठाकरे यांनी या प्रकरणावर आपली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे। महिला कर्मचाऱ्यांसोबत घडलेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे। मी आयुक्तांशी आणि स्थानिक पोलिसांशी याविषयी तातडीने बोलणार आहे। आमच्या महिला भगिनींना कामाच्या ठिकाणी पूर्ण सुरक्षा दिली जाईल आणि दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असं नीता ठाकरे यांनी म्हटलं। सफाई कर्मचारी जे आहे, महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबत थोडी छेडछाड, असभ्य वर्तणूक अशा प्रकारची तक्रार या ठिकाणी प्राप्त झाली। एक निवेदन मोठ्या स्वरूपातलं एक डेप्युटेशन या ठिकाणी आलं आहे। निश्चितपणे या सगळ्या गोष्टीमध्ये नेमकं तिथे काय झालं या गोष्टीची सखोल चौकशी केली जाईल महानगरपालिकेच्या माध्यमातून। महानगरपालिकेचे त्या ठिकाणचे झेडो आणि शहराचे देखील वैद्यकीय आपले हेल्थ ऑफिसर यांना सुद्धा या संदर्भाने बैठक घेऊन बोलवून ह्या सगळ्या घटनेची माहिती दिली जाईल आणि नेमकं तिथे काय झालं याची विचारपूस केली जाईल। खरं म्हणजे त्या महिला सफाई कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला देखील कंप्लेंट दिली आहे, FIR सुद्धा झालेली आहे। त्यामुळे नेमकी कोण व्यक्ती, म्हणजे ती एक आहे का अनेक आहे, या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर म्हणून आणि आम्ही सगळे मिळून सगळे पदाधिकारी यासाठी या गोष्टीचा पाठपुरावा करू। अतिशय वाईट गोष्ट आहे। महिलांच्या संदर्भात छेडछाड हा एक वेगळाच विषय आहे। सेक्शुअल हॅरॅसमेंट च्या अर्थाने जर विचार केला तर त्या महिलांची म्हणजे काळजी घेणं हे महानगरपालिकेचं काम आहे, कारण ते आपले कर्मचारी सुद्धा आहे। त्याच्यामुळे हे काम करू। दुसरं म्हणजे आता त्या ठिकाणी जे झालं आहे तर काही गोष्टी समोर आल्या, काही व्हिडिओज समोर आले की एकदम संकरी गल्ली असणं, म्हणजे छोट्या अगदी बारीक गल्ल्या त्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणाहून महिला कर्मचारी साफसफाई करत असताना त्यांच्यासोबत एखाद्या वेळी कमी अधिक घटना जर झाली तर त्यांना ना पळता, म्हणजे ते असुरक्षित असं तिथली ते ठिकाण आहे। त्यामुळे झेडोंसोबत बोलून या अशा सर्व जिथे म्हणजे अडचणीचे क्षेत्र आहे या ठिकाणी पुरुषांच्या नोकऱ्या लावता येईल, सर्व्हिस लावता येईल का, ड्युटी लावता येईल का, हे देखील पाहणार आहे। महानगरपालिकेच्या माध्यमातून विशेषतः ते नेमके लोक कोण आहे या गोष्टीची पोलिसांकडेही खातरजमा करून घेऊन त्या नेमक्या लोकांना विशेष त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी देखील अधिसूचित केलं जाईल। आणि मागण्या तर अनेक आहे की त्या ठिकाणी त्यांना आता सुट्टी देता येईल का वगैरे, या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना बोलवून या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भाने कुठलं पाऊल आम्हाला उचलता येईल, कारण शेवटी ते कर्मचारी जे आहे ते महानगरपालिकेचे आहे। त्यांची सुरक्षितता हा निश्चितपणे सगळ्यात पहिला अधिकार त्यांचा महानगरपालिकेवर आहे आणि म्हणूनच ते आज या ठिकाणी आले आहे। अतिशय कठोर कारवाई ते वाईट कृत्य करणाऱ्या लोकांच्या संदर्भाने कठोर कारवाई करण्यात येईल एवढं मी महानगरपालिकेच्या माध्यमातून आश्वासित करू इच्छिते। यावेळी महानगरपालिकेमध्ये मोठ्या संख्येने महिला सफाई कर्मचारी उपस्थित होत्या। थेट त्या महिला कर्मचाऱ्यांशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की सकाळी काम करताना काही समाजकंटक त्रास देतात, त्यामुळे जोपर्यंत आम्हाला सुरक्षित वातावरण मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथे काम करणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली आहे।
काही दिवसांपूर्वी नागपुरातील मोमीनपुरा या परिसरामध्ये सफाई महिला कर्मचाऱ्यावर जो आहे एक प्रसंग ओढावला होता. त्यांची छेडछाड करण्यात आली होती आणि त्याच निमित्ताने महिला व सफाई कर्मचारी जे आहेत आज महापौरांच्या भेटीला महानगरपालिकेत आले आहेत. त्यांनी नेमकं काय महापौरांकडे मागणी केलेली आहे, त्यांच्यासोबत जो प्रसंग घडला, जो प्रकार घडला, काय झालं होतं नेमकं तुमच्या साथीदारासोबत? उनके साथ 15 दिन में 2 बार गलत हरकत हो चुकी है, एक बार छोड़ के 2 बार हो चुकी, और भी हमारे सफाई कर्मचारियों के साथ हो चुकी है, मगर शर्म के मारे लेडीजों ने आवाज नहीं उठाई. लेकिन अब ये 15 दिन में 2 बार हुई तो हमने ऑब्जेक्शन लिए. मला हे सांगा, मोमीनपुरा परिसरातच ही दुसऱ्या सफाई कर्मचारी महिलासोबत पण असंच झालं होतं? वही मोमिनपुराच है लेकिन एरिया अलग अलग है. नेमका कधीपासून हा त्रास जाणवतोय तुम्हाला? सकाळी किती वाजता जाता तुम्ही कामाला सकाळी? हम 5 बजे जाते हैं. 5 बजे जाते हैं, वहाँ पे अंधेरा रहता है, तो ये हादसे हम लोगों के साथ, अगर वहाँ 10 बजे भी हमारे साथ कुछ हुआ तो वहाँ के लोग उठते नहीं है, तो अंधेरे में ऐसे हादसे हम लोगों के साथ पीछे से जाते हम लोग यार, पकड़ लेते सीधा सीधा हाथ लगाने देखते. अब बताओ क्या करना हमने? इंसाफ हो ना अब हमको. महापौरांशी तुम्ही भेट घेतली, आता त्यांनी काय सांगितलं, काय तुम्ही मागणी केली आता? हमने यही बोले हम 5 बजे से आ रहे हैं तो हमारी सेफ्टी मोमिनपुरा में होना चाहिए, तो बोले हम डिसीजन लेकर आपको बताते हैं ना, कुछ हम तुम्हारे लिए करेंगे करके इतना आश्वासन दिए उन्होंने हमको. बरं, मग तुम्ही काही मागणी केली आहे का की महिला कर्मचाऱ्यांना तिकडे त्या एरियामध्ये ड्युटी देऊच नका किंवा दुसऱ्या तिथे पुरुषांनाच ड्युटी द्या, अशी काही मागणी केली आहे? हाँ, हमने बोले गली गली में हम छोटे छोटे गलियों में अंधेरे से आके काम नहीं करेंगे, अगर हमको कुछ हुआ तो उसकी हमको सेफ्टी चाहिए, तो उन्होंने हमको आश्वासन दिए कि हम देंगे करके. तुम्हाला म्हणजे खात्री आहे की महापौर जे आहेत त्या तुमचं काम हमको करतील? सपोर्ट करेंगे हमारे मैडम, इतना हमको उनसे ठीक है मैडम. तर आपण बघितलं की काही दिवसांपूर्वी मोमीनपुरा परिसरामध्ये महिला सफाई कर्मचाऱ्यांवर जो आहे प्रसंग जो आहे तो ओढावला होता. प्रकार जो घडला त्याची काय नेमकं घडलं होतं हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. कशा प्रकारे छेडछाड त्यांना सहन करावी लागते तिथे जेव्हा ते साफसफाई करायला तिथे जातात, आणि यावर आता महानगरपालिका प्रशासनाने कारवाई करावी आणि जे लोक अशा प्रकारचे हरकती करतात त्यांना कुठेतरी आळा बसावा म्हणून महानगरपालिका प्रशासन आता काय नेमकं पाऊल उचलते हे बघण्यासारखं असणार आहे. महिला सफाई कर्मचाऱ्यांकडनं मागणी देखील करण्यात आली आहे की त्या परिसरामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची ड्युटी देऊ नका, कारण दिवसा 10 वाजता जरी आम्ही तिथे गेलो तरी आम्हाला काही झालं किंवा आमच्यावर कुठला प्रसंग ओढावला तरी कोणी आमच्या मदतीला तिथे येणार नाहीये, असं स्पष्ट त्यांनी बोलून दाखवलं आहे. आता बघण्यासारखं असणार आहे नेमकं महानगरपालिका प्रशासन आणि महापौर या काय पावलं उचलत आहेत. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.